नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाचा आरंभ आणि त्याच सोबत श्रीखंड पुरीचा बेत। आज आपण गुढीपाडवा विशेष बनवणार आहोत केशर श्रीखंड आणि पुरी। पुऱ्या तेलकट होऊ नये म्हणून आणि त्या बराच वेळ टम्म फुगलेल्या राहाव्यात म्हणून सोपी आणि योग्य पद्धत दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आधी आपल्याला पुरीसाठी कणिक भिजवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ चाळून घ्यायचंय। गव्हाच्या पिठात घालूयात 3 टेबलस्पून इतका बारीक रवा। रवा घातल्यामुळे पुऱ्या बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात आणि कुरकुरीत होतात। 1 टेबलस्पून इतकं बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे पुऱ्यांना खमंगपणा येतो। आणि अर्धा चमचा इतका साखर घातल्यामुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो। चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सर्व कोरडे जिन्नस आधी आपण मिक्स करून घेऊया। आता पुऱ्या तेलकट होऊ नयेत म्हणून इथे मी 1 टेबलस्पून इतकं साधं रूम टेम्परेचर वरचं तेल घालते। तेल गरम करायचं नाहीये आपल्याला, रूम टेम्परेचर वरचंच तेल घालायचंय। तेल सर्व पिठाला चांगलं लावून घ्यायचंय। अशा प्रकारे हे तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाहीत। सर्व पिठाला हे मोहन चांगलं चोळून लावूयात आणि आता थोडं थोडं पाणी ऍड करत घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचंय। कणिक आपल्याला घट्ट मळायची। पातळ कणिक जर मळली तर त्याला आपल्याला पुऱ्या लाटताना पीठ लावावं लागतं आणि त्यामुळे पुऱ्या फुगत नाहीत। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ऍड करत मी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता घट्ट कणिक मळून घ्यायचे। आता ही कणिक आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून भिजण्यासाठी ठेवायची आहे, म्हणजे त्यातला रवा चांगला भिजेल। पुऱ्यांची कणिक आपली भिजते तोपर्यंत आपण श्रीखंड बनवून घेऊया। इथे मी 1 लिटर दुधाचं दही लावलं होतं आणि ते दही 5 ते 6 तास असं कपड्यामध्ये बांधून नितळत ठेवलं होतं चाळणीवर आणि त्याचा हा असा चक्का तयार झालेला आहे। आणि हे पातेलं मी असंच फ्रीज मध्ये ठेवलं होतं। इथे तुम्ही बघू शकता सर्व दह्यातलं पाणी खाली नितळून वरती मस्त असा घट्टसर चक्का तयार झालेला आहे। हा तयार झालेला चक्का इथे मी एका गाळणीत काढून घेतलेला आहे आणि खाली हा बाउल घेतलेला आहे। यात आपल्याला हा चक्का आता असा गाळून काढायचा आहे। शक्यतो श्रीखंड बनवण्यासाठी तुम्ही घरीच चक्का तयार करा। डेअरीमध्ये पण चक्का भेटतो, पण तो किती दिवसाचा असेल। घरच्या घरी चक्का तयार केला तर एकदम फ्रेश असा आणि कमी आंबट असा तयार होतो आणि त्यामुळे श्रीखंड पण खूप छान लागतं। आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला श्रीखंड घरीच तयार करतो। आधी आम्ही विकत आणत होतो, पण जेव्हापासून घरी तयार केले त्यापासून बाहेरच्या पेक्षा घरी खूप छान असं हे श्रीखंड तयार होतं ताज्या चक्क्याचं। तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर पुरण चाळायची चाळ नसेल त्याच्याने पण तुम्ही असं गाळून घेऊ शकता। यामुळे चक्क्यामधल्या पूर्ण गुठळ्या आणि मोडून एकदम असं स्मूथ असं टेक्स्चर तयार होतं। चक्का सर्व इथे माझा गाळणीने गाळून झालेला आहे। 2 कप इतका चक्का हा भरलेला आहे। यात आपल्याला घालायची पिठी साखर। 2 कपासाठी मी इथे 1.5 कप इतकी पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखरच घ्यायची, साधी साखर वापरायची नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। पिठी साखर चक्क्यामध्ये चांगली अशी फेटून मिक्स करून घ्यायची आहे। पिठी साखर मिक्स करून झाल्यावरती इथे मी केशर श्रीखंड बनवणार आहे, म्हणून मी इथे 15 ते 20 केशराच्या काड्या अर्ध्या तासापूर्वी कोमट दुधात भिजत घातल्या होत्या, ते घालणार आहे। तुम्हाला जर प्लेन श्रीखंड ठेवायचा असेल तर तुम्ही हे केशरचं दूध नाही घातलं तरी चालेल। आपण इथे केशर श्रीखंड करणार आहे म्हणून हे घातलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे।
केशरचं दूध घालून मिक्स केल्यानंतर इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत थोडेसे, आणि ते ऐच्छिक आहेत, आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. त्याच्या क्लिप आल्या नाहीत त्यामुळे मी तुम्हाला आता सांगते. आणि काजू बदाम आणि वेलची पावडर ऐच्छिक आहे. जर तुम्हाला फक्त केशरचा फ्लेवर ठेवायचा असेल तर तुम्ही फक्त केशर दूध आणि वेलची पावडर पण घालू शकता. ड्रायफ्रुट्स नाही घातले तरी पण चालतील. श्रीखंड होईपर्यंत अर्धा तास आपली पुऱ्यांची कणिक छान अशी भिजलेली आहे. आता आपण पुऱ्या करायला घेऊयात. त्याआधी थोडंसं हाताला तेल लावून कणिक एकदा चांगली मळून घ्यायची. कणिक अशी चांगली मळून घेतली की आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या करायच्या तेवढे गोळे करून घ्यायचे. लहान मोठ्या जशा पुऱ्या तुम्हाला हव्यात त्या हिशोबाने तुम्ही त्याचे गोळे करून घ्यायचे. इथे मी मोठ्या लिंबा एवढे 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचं पीठ झाकून ठेवते. इथे आमच्या बाजूला बाहेर कार्यक्रम चालू आहे. त्याचा जर तुम्हाला आवाज येत असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. पुऱ्या लाटण्या अगोदर इथे मी थोडंसं लाटण्याला तेल लावून घेते, म्हणजे आपल्याला पुऱ्या चिकटणार नाहीत आणि त्यामुळे आपल्याला पीठ लावायची गरज पडणार नाही. आणि ज्याच्यावर लाटायचं आहे ते पोळपाट किंवा जे काही तुम्ही घ्याल त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि थोड्या जाडच अशा आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पुऱ्या पातळ लाटल्या की त्या फुगत नाहीत, म्हणून पुऱ्या आपल्याला थोड्या जाडसरच इतक्या लाटायच्या आहेत. इतपत अशी जाड आपल्याला अशी पुरी लाटायची आहे, त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित फुगतात. अशाच प्रकारे आता मी थोड्या पुऱ्या लाटून घेते. इथे मी 6 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. बाकीच्या पुऱ्या मी नंतर करणार आहे. पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे. आणि मध्यम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता आपण पुरीला अजिबात झारा लावला नाही तरी पुरी एकदम व्यवस्थित टम्म अशी फुगलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूनी पलटून घेतली. कलर पण तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे पुरीला. पुरी तळून झालेली आहेत. इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस ब्राऊन रंगावर तळून झालेली आहे. अजून 2-3 पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते. अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या मी तळून घेते. तुम्ही इथे बघू शकता मी 6 पुऱ्या केलेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम मस्त असा रंग आलेला आहे पुऱ्यांना. एकही पुरी फुटली नाही किंवा अशी चपटी झाली नाही. सर्वच्या सर्व पुऱ्या फुगलेल्या आहेत. या गुढीपाडव्याला तुम्ही पण माझ्या या पद्धतीने श्रीखंड पुरीचा बेत करा आणि मला कमेंट करून सांगा श्रीखंड आणि पुरी कशी झाली ते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओंना हाईप करा. तुम्हाला माझ्याकडून मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.